भारताच्या टेलिकॉम मंत्रालयानं इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट देणाऱ्या कंपनीला एक लायसन्स दिलंय. लायसन्स कुठलं तर GMPCS म्हणजेच ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट. हे लायसन्स मिळणारी स्टारलिंक ही भारतातली तिसरी कंपनी ठरली आहे. एअरटेलच्या पाठबळानं सुरू असणाऱ्या OneWeb आणि Jio SES या कंपन्यांकडे आधीच GMPCS लायसन्स आहे. यात स्टारलिंकची एंट्री झाल्यामुळं आता भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू होण्याचा दिवस लांब नाही. इन स्पेसची परवानगी मिळवणं हा स्टारलिंकसाठी शेवटचा टप्पा उरलाय. ती परवानगी मिळाली की भारतात स्टारलिंकचं सॅटेलाइट इंटरनेट कधीही सुरू होऊ शकतं. पण स्टारलिंकची भारताच्या सॅटेलाइट इंटरनेट सेक्टरमधली एंट्री जिओ आणि एअरटेलला मात्र पटत नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. स्टारलिंक भारतात स्वस्तात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सॅटेलाइट कंपन्यांना स्वस्तात स्पेक्ट्रम देण्याविषयी जिओ आणि एअरटेलनं काळजी व्यक्त केली आहे. यामुळं त्यांच्या बिझनेसवर परिणाम होईल अशी भीतीही या कंपन्यांना आहे. याच संदर्भात या कंपन्यांनी ट्रायला एक पत्रही लिहिलंय. जिओ एअरटेलनं टेलिकॉम विभागाला लिहिलेल्या पत्रात नक्की आहे काय, वादाचा मुद्दा नेमका आहे काय आणि भारतातल्या कंपन्यांना स्टारलिंकची भीती काय ते जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी जिओ आणि एअरटेलनं ट्रायला दिलेल्या पत्रात नक्की आहे काय ते बघूयात. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच COAI या टेलिकॉम कंपन्यांच्या गटानं 29 मेला भारताच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटीला एक पत्र लिहिलं, ज्यामध्ये या कंपन्यांनी सरकारनं काही दिवसांपूर्वी सॅटेलाइट कंपन्यांसमोर स्पेक्ट्रम कॉस्टच्या संदर्भात एक प्रस्ताव ठेवला होता. पण सरकारनं या प्रस्तावात स्पेक्ट्रम कॉस्ट खूपच कमी ठेवल्यामुळं चिंता व्यक्त केली होती. वायरलेस कम्युनिकेशनसाठी वापरण्यात येणारा रेडिओ फ्रिक्वेन्सीचा ग्रुप म्हणजेच स्पेक्ट्रम, या रेडिओ फ्रिक्वेन्सीज सरकारच्या नियंत्रणात असतात. खाजगी कंपन्या देखील रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकतात, पण त्यासाठी बऱ्याच परवानग्या घ्याव्या लागतात आणि ती प्रक्रिया बरीच मोठी आणि किचकट ठरते. त्यामुळं टेलिकॉम कंपन्या सरकारकडे असलेल्या स्पेक्ट्रमचाच वापर करतात. त्याच माध्यमातून त्यांच्या टेलिकॉम सेवा ग्राहकांना देतात. पण खाजगी कंपन्या सरकारचे स्पेक्ट्रम वापरतात, त्याचा मोबदला या कंपन्यांना सरकारला द्यावा लागतो. त्यालाच स्पेक्ट्रम कॉस्ट असं म्हणतात. सॅटेलाइट इंटरनेट देणाऱ्या कंपन्यांनाही तोच नियम लागू होतो. आता भारतात नॉन सॅटेलाइट कंपन्यांना स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी लिलाव जिंकावा लागायचा, पण सॅटेलाइट इंटरनेटची वेळ आली तेव्हा सरकारनं लिलावाचा निर्णय रद्द केला. 2024च्या ऑक्टोबरमध्ये टेलिकॉम मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. स्पेक्ट्रमसाठी आता लिलावाची आधीची पद्धत असणार नाही. स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी आता लायसन्स मिळवावं लागेल. यामुळं कोणत्या कंपनीला किती स्पेक्ट्रम द्यायचा, त्याची किंमत किती असली पाहिजे, हे सगळं सरकारच्या हातात आहे. त्यामुळं स्पेक्ट्रम कॉस्ट मार्केटमधल्या किमतीपेक्षा कमीही असू शकते. नवीन टेक्नॉलॉजीला चालना देण्यासाठी सरकार लायसन्ससारख्या पद्धतीचा वापर करते. यावेळी ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा पोहोचवण्यासाठी सरकारनं सॅटेलाइट इंटरनेट संदर्भात लायसन्सचा निर्णय घेतला. पण यामुळं सरकारवर पक्षपात होऊ शकतो म्हणून टीकाही झाली होती. यासोबतच रिलायन्स आणि जिओसारख्या कंपन्यांनी स्पेक्ट्रम लिलावाद्वारेच दिले जावे अशीच मागणी केली असल्याच्याही चर्चा होत्या. पण स्टारलिंकनं मात्र स्पेक्ट्रम हे लायसन्सच्या माध्यमातूनच मिळालं पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळं स्टारलिंकला तर याचा फायदा झालाच, पण ॲमेझॉनच्या कुइपरलाही याचा फायदा होईल. जिओ आणि एअरटेलही भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देणार आहेत. या कंपन्यांना लायसन्ससुद्धा मिळालंय. पण असं असूनही जिओ आणि एअरटेलचा सरकारच्या निर्णयाला विरोध काय आणि या कंपन्यांना नेमकी कसली भीती आहे, तर काही दिवसांपूर्वी ट्रायनं इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकसह सगळ्या सॅटेलाइट ऑपरेटर्सना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 4% रक्कम ही स्पेक्ट्रम कॉस्ट म्हणून भरावी लागेल असं सांगितलं होतं. पण याच गोष्टीवर एअरटेल आणि जिओनं आक्षेप घेतला. सरकारनं सॅटेलाइट इंटरनेट कंपन्यांसाठी जी 4%ची स्पेक्ट्रम कॉस्ट ठरवली आहे ती अनजस्टिफायबली लो असल्याचं जिओ आणि एअरटेलचं म्हणणं आहे. अनजस्टिफायबली लो किंमत म्हणजे एखाद्या वस्तू किंवा सेवेची अशी किंमत जी व्यवसायाच्या नियमात बसत नाही, तसंच बाजारातली स्पर्धा कमी करते. त्यामुळं सरकारनं याचा पुनर्विचार करावा अशी मागणी COAIच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कारण सॅटेलाइट इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी असलेली 4% ही स्पेक्ट्रम कॉस्ट नॉन सॅटेलाइट इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे. सॅटेलाइट कंपन्यांच्या तुलनेत नॉन सॅटेलाइट इंटरनेट कंपन्या स्पेक्ट्रम कॉस्टसाठी 21% जास्त खर्च करतायत. अशातच 5G सेवांसाठीचं स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी
एअरटेल आणि जिओनं गेल्या काही वर्षात तब्बल $20 बिलियन खर्च केलेत. पण आता ज्या इंटरनेट सेवा जिओ एअरटेलनं इतके पैसे खर्च करून लोकांना दिले आहेत, त्यापेक्षा कमी पैसे खर्च करून स्टारलिंक 5G पेक्षा जास्त स्पीड असणारं सॅटेलाइट इंटरनेट लोकांना देऊ शकणार आहे. स्पेक्ट्रम कॉस्टसाठी कमी पैसे खर्च झाल्यामुळे स्टारलिंक लोकांना तुलनेनं अगदी स्वस्तात सॅटेलाइट इंटरनेट देऊ शकते. परिणामी भारतातल्या जिओ एअरटेल या कंपन्यांना स्टारलिंक जितक्या कमी किमतीत इंटरनेट देत आहे त्या किमतीशी जुळवून घ्यावं लागेल अशी भीती आहे. विशेष म्हणजे स्टारलिंक हे आधीच बाकी सगळ्या सॅटेलाइट इंटरनेट कंपन्यांच्या तुलनेत पुढे आहे. सध्या स्टारलिंकचे 7,000 सॅटेलाइट आकाशात आहेत. लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट सोडणं हे खर्चिक आहे आणि या सॅटेलाइटचं आयुष्यही केवळ 5 ते 7 वर्षाचं आहे. पण एकीकडं सामान्य सॅटेलाइट कंपनीला सॅटेलाइट आकाशात सोडण्यासाठी $22,000 पर केजी खर्च येतो, तर दुसरीकडं स्टारलिंकला मात्र $2,000 ते $3,000 पर केजी खर्च येतो. स्टारलिंकसाठी हा खर्च इतका कमी असण्याचं कारण म्हणजे स्पेस एक्सकडं असलेल्या रियुजेबल रॉकेटचा यासाठी वापर केला जातो. दुसरं म्हणजे स्पेस एक्स स्वतःचे सॅटेलाइट बनवते. त्यामुळं स्टारलिंक हे भारतातल्याच नाही तर जगभरातल्या सॅटेलाइट इंटरनेट कंपन्यांना बरंच मागे पाडतं. थोडक्यात काय तर स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी स्टारलिंकला कमी खर्च येणार आहे. इंटरनेटसाठी सॅटेलाइट आकाशात सोडण्यासाठी स्टारलिंकला इतर कंपन्यांच्या तुलनेत बराच कमी खर्च होतो. त्यात आता भारतात सॅटेलाइट सेवा सुरू करण्यासाठी स्टारलिंकला टेलिकॉम मंत्रालयाची परवानगी सुद्धा मिळाली आहे. आता इनस्पेसकडून परवानगी मिळण्याची लहान प्रक्रिया पार पडली की जिओ आणि एअरटेलला स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवा देणाऱ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं निश्चितच या कंपन्यांवर स्पर्धेत टिकून राहण्याचा दबाव वाढलाय. भारत सरकार बाजारात स्पर्धा टिकून राहावी आणि कोणत्या एकाच कंपनीची एकाधिकारशाही निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतं. त्यामुळं देशातल्या कंपन्या म्हणून सरकार जिओ आणि एअरटेलची मदत करेल की ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी आग्रही असल्यामुळं स्टारलिंकला चालना देईल. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.